श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर आजचा हा व्हिडिओ असणार आहे अधिक मासामध्ये येणाऱ्या मंगळवारविषयी. तर उद्या आहे अधिक मासातील सर्वात मोठा मंगळवार. अधिक महिन्यामध्ये येणारा प्रत्येक दिवस, प्रत्येक तिथी आणि प्रत्येक वार हा अतिशय खास मानला जातो कोणत्याही सेवा करण्यासाठी किंवा कोणतेही उपाय करण्यासाठी. आता अधिक मासालाच आपण धोंड्याचा महिना, मलमास, पुरुषोत्तम मास देखील म्हणतो. अधिक मास हा संपूर्णतः भगवान विष्णूंना समर्पित आहे असे म्हणतात. या महिन्यामध्ये केलेली भगवान विष्णूंची, माता लक्ष्मींची छोटी मोठी सेवा ही अतिशय पुण्यदायी, फलदायी ठरते. तसेच या महिन्यामध्ये आपण दुसऱ्या देवी देवतांची देखील पूजा केली तर नक्कीच त्या देवी देवताही आपल्यावर प्रसन्न होतात. आपल्या आयुष्यामध्ये असलेले दुःख, अडचणी ते नक्कीच दूर करतात. तर उद्याचा मंगळवार हा अतिशय विशेष आहे, कारण हा मंगळवार अधिक मासातील सर्वात मोठा मंगळवार मानला जातो आहे. कारण मंगळवार हा भगवान हनुमंतांना म्हणजेच मारुतीरायांना समर्पित वार आहे आणि या दिवशी जर तुम्ही मारुतीरायांना, हनुमानांना प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय केले तर तुमच्या आयुष्यामध्ये कोणतेही दुःख, अडचणी अजिबात येणार नाहीत. कारण हनुमंतरायाला मोठे मोठे संकट हे घाबरून पळतात. संकटमोचन आहेत हनुमानजी. त्यामुळे आपण जर हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी, मारुतीरायांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केले तर नक्कीच आपल्या घरामध्ये आनंद, सुख, समृद्धीही भरभरून येईल. तसेच माता लक्ष्मीची देखील कृपा आपल्याला प्राप्त होईल. तर उद्याच्या मंगळवारी तुम्हाला एक लवंग म्हणजेच या लवंगाचा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा पूर्णतः नष्ट होऊन घरामध्ये सकारात्मक गोष्टी घडायला सुरुवात होते. तर सर्वात प्रथम उपाय म्हणजे जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, म्हणजे घरामध्ये पैसा येतो परंतु तो आला तसाच परत जातो, म्हणजे पैसा हा घरामध्ये टिकतच नाही. त्यामुळे तसेच आपल्या घरामध्ये आर्थिक प्रश्न हे वाढत आहेत व घरामध्ये सुख समृद्धी नाही आहे, कटकटी होत आहेत. तसेच घरात नकारात्मक ऊर्जा वाढत असेल तर तुम्ही हा उपाय नक्कीच करून पहा. यासाठी तुम्हाला सूर्यास्ताच्या नंतर, मंगळवारी सूर्यास्ताच्या नंतर तुम्हाला एका छोट्याशा वाटीमध्ये कापूर घ्यायचा आहे व त्या कापरामध्ये तुम्हाला 7 लवंगा टाकून तो कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि हा कापूर व लवंगाचा धूर तुम्हाला सर्वत्र घरामध्ये पसरवायचा आहे. हा कापूर ज्या वेळेला आपण जाळतो त्यावेळेला आपल्या घरातील जी काही नकारात्मक शक्ती आहे ती आपोआपच कमी व्हायला सुरुवात होते. कापराच्या वासामुळे घरामध्ये देवी देवतांचा वास येण्यास सुरुवात होते. म्हणजेच कापूर ज्या वेळेला आपण प्रज्वलित करतो तेव्हा तो कापूर देवी देवतांना आपल्या घराकडे आकर्षित करत असतो. खास म्हणजे आपण त्यात ज्या लवंगा टाकल्या आहेत त्या लवंगाचा वास माता लक्ष्मीला आपल्या घराकडे खेचतो असे म्हणण्यात येते. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये आर्थिक प्रश्न असतील, नकारात्मक ऊर्जा खूप वाढलेली आहे असे वाटत असेल, घरात सतत कटकटी, भांडण, तंटा होत असेल, सुख समृद्धी नांदत नसेल तर हा 7 लवंगाचा उपाय तुम्ही नक्कीच करून पहा उद्याच्या मंगळवारी. तर यासाठी तुम्हाला भीमसेन कापूर जर तुम्ही वापरला तर अतिशय उत्तम, परंतु जर तुमच्याकडे भीमसेन कापूर नसेल तर तुम्ही कोणताही कापूर घेऊ शकता. त्यात 7 लवंगा टाकून तो कापूर प्रज्वलित करून त्यानंतर त्या कापराचा व त्या लवंगाचा धूर तुम्हाला घरात सर्वत्र पसरवायचा आहे. आणि जर तुम्ही हा छोटासा उपाय केला तर तुमच्या घरातील नकारात्मकता ही हळूहळू कमी होऊन सकारात्मक लहरी वाढायला सुरुवात होईल व याचा परिणाम तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल की तुमच्या घरामध्ये आनंद आणि पैसा हा टिकत आहे व तसेच घरामध्ये सकारात्मक गोष्टी घडायला देखील सुरुवात झालेली असेल. आता दुसरा आणि अतिशय खास उपाय जो की हनुमानजीला किंवा मारुतीरायांना प्रसन्न करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. या उपायामध्ये तुम्हाला काहीही करायचे नाही. फक्त उद्याच्या मंगळवारी सकाळी मंदिरात जाऊन महादेवाच्या पाया पडून त्यानंतर मारुतीरायांच्या दर्शनासाठी जायचे आहे व मारुतीरायांना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य ज्यावेळेला आपण मारुतीरायाला अर्पण करतो त्यावेळेला आपल्या आयुष्यामध्ये असलेलं जे काही मंगळ दोष आहे ते निवारण्यासाठी मदत होते. तसेच आपल्या आयुष्यामध्ये जर काही रोजगार संबंधी प्रश्न असतील, नोकरी संबंधी काही प्रश्न असतील तर ते देखील कारणीस लागतात. तसेच त्यानंतर सर्वात महत्त्वाचा आणि अतिशय खास उपाय म्हणजे जर तुमच्या घरामध्ये सतत भांडण होत असतील, छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद होत असतील, घरामध्ये पैसाच राहत नाही किंवा पैसा येतच नाही आहे, आर्थिक अडचण खूप वाढलेली आहे किंवा जर तुमची एखादी काही अशी इच्छा असेल जी की खूप दिवसापासून पूर्णच होत नाही, अशा सर्व गोष्टींसाठी हा
एकच उपाय खूप प्रभावी आणि अतिशय महत्त्वाचा ठरतो. त्यासाठी तुम्हाला उद्याच्या मंगळवारी 5 कणकेचे दिवे करायचे आहेत आणि हे 5 कणकेचे दिवे तुम्हाला मारुती रायाच्या मंदिरात घेऊन जायचे आहेत व हनुमानासमोर तुम्हाला हे दिवे प्रज्वलित करायचे आहे. या दिव्यामध्ये तुम्हाला 1 कापसाची वात, मोहरीचे तेल आणि 1 लवंग टाकायची आहे. प्रत्येक दिव्यामध्ये 1-1 लवंग टाकायची. 5 लवंगा 5 दिव्यामध्ये टाकून ते दीप तुम्हाला हनुमानासमोर प्रज्वलित करायचं आहे आणि हे दीप प्रज्वलित केल्याच्या नंतर तुम्हाला हनुमान चालीसाचे पठण हे करायचे आहे. नंतर तुम्हाला हनुमान रायांना मनोमन प्रार्थना करायची आहे. तुमची जी काही इच्छा असेल, जे काही तुमच्या घरामधील वादविवाद असतील, ते सर्व काही हनुमंताला सांगायचे आहेत. तुम्ही हे दीप कशासाठी प्रज्वलित करत आहात ती इच्छा सांगायची आहे आणि नंतर शेवटी हनुमानाची आरती करून मग तुम्हाला घरी यायचे आहे. तसेच जर तुम्ही हनुमानाला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील दाखवला तर हा उपाय सर्वात प्रभावी आणि महाउपाय ठरेल तुमच्या आयुष्यामध्ये असलेले सर्व प्रश्न काढणीस लागण्यासाठी. आर्थिक प्रश्न असो, घरातील वादविवाद असो, भांडण असो किंवा नोकरी संदर्भातील काही प्रश्न असो, ह्या उपायाने नक्कीच सर्व प्रश्न हे तुमचे मिटतील. त्यामुळे तुम्ही उद्याच्या मंगळवारी हा 5 कणकेच्या दिव्याचा आणि 5 लवंगाचा उपाय नक्कीच करून पहा, जेणेकरून की तुमच्या आयुष्यामध्ये सर्व काही मंगलमय, सुखकारक, समृद्धीदायक होईल. तर अशा प्रकारे मी या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही या 3 उपायापैकी कोणताही उपाय करू शकता. तुमच्या आयुष्यामध्ये असलेले जे काही प्रश्न असतील, ज्या काही आर्थिक अडचणी असतील, त्या संपूर्णपणे संपवण्यासाठी किंवा आयुष्यामध्ये नकारात्मक गोष्टी ज्या घडत आहेत, त्या नकारात्मक गोष्टी संपवण्यासाठी, आयुष्यात येणारे संकटे संपवण्यासाठी तुम्ही मारुती रायाला नक्की शरण जा. हनुमंतराय नक्कीच तुमच्या आयुष्यामधील संकट हे दूर करतील. तुमच्या आयुष्यात सर्व काही सकारात्मक गोष्टी घडायला देखील सुरुवात होईल. तर हा व्हिडिओ बनवण्यामागे उद्देश फक्त इतकाच होता की ह्या अधिक मासामध्ये अधिकाधिक तुम्ही या सर्व गोष्टींचा फायदा करून घ्या. वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करा, जेणेकरून की तुमच्या आयुष्यातील ज्या काही आर्थिक प्रश्न आहेत, तसेच काही संकट आहेत, दुःख आहेत, जे काही घरामध्ये छोटे मोठे वादविवाद आहेत, ते सर्व काही पूर्णतः नष्ट व्हावे. तुमच्या आयुष्यामध्ये सर्व काही मंगलमय घडावे, एवढीच मी त्या देवाचरणी प्रार्थना करते. आणि जर तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर देखील करा. तसेच या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही गोष्टी आवडल्या असतील तर कमेंटमध्ये जय हनुमंत किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तर पुन्हा भेटू अशाच एका माहितीपूर्ण, खास आणि अतिशय उपयुक्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.